काय नालायक मुलगी आहे ही. जरा नीट लाट त्या चपात्या. आणि ह्या कोणत्या देशाचा नक्षा बनवलीयस तू? अगं काय आई तू पण, मी काय कोणत्या देशाचा नक्षा बनवणार आहे का? मग त्या चपात्या जरा गोल आकारात लाट ना. हे असं बनवायची काय पद्धत आहे? अगं आजपर्यंत मी तुला किती वेळा शिकवले. अगं आई, मी प्रयत्न तर करतच आहे ना, मग कशाला ओरडतीयस मला? अगं पण आजपर्यंत तू किती वेळा प्रयत्न केलेस, तरी पण तुझ्या त्या चपात्या गोल कश काय बनत नाहीत? नालायक कुठली. खरं खरं सांग आई, तू नक्की माझी आईच आहेस ना? अगं मला तर तू कोणती हिटलरच वाटतीयस. हात धुवून मागे लागलीयस तू माझ्या. तोंड बंद ठेव तुझं. अगं पहिल्यांदा ज्यावेळी मी तुला बोलत होते की स्वयंपाकघरात येऊन जरा जेवण बनवायला शिक, पण त्यावेळी तू माझ्याकडे लक्ष नाही दिलंस. पण आता तर तुझं आपल्याला लग्न करायचंय, त्यामुळे आता तुला या गोष्टीत लक्ष द्यावंच लागेल. अरे देवा. उगाच डोकं नको पकडूस आणि जे सांगितलंय तेवढंच कर. अगं उद्या जेव्हा तू तुझ्या सासरी जाशील तेव्हा ती लोक तुला काय बोलतील की तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही का? त्यामुळे उगाच तिकडे जाऊन माझी इज्जत नको काढूस. म्हणून आत्ताच गपचूपपणे सगळं शिकून घे. बर बाई, ठीक आहे, शिकेल मी. पण आत्तासाठी हे भाषण बंद कर. उगाच जास्त तोंड नको चालूस. त्याच्यापेक्षा तुझे हात चालव, म्हणजे तेवढंच तुझ्या चपात्या पण बनतील. बिंडो कुठली. पुढे एके दिवशी. हो ना, तू सांग अजून काय चालू आहे तुझं आणि मोहितचं? सगळं ठीक तर आहे ना? अगं ये निर्लज्ज मुली, आली मोठी लव गुरु बनणारी. उगाच असा फालतूचा वेळ फोनवर बोलण्यात वाया नको घालूस. चल, आज मी तुला भात लावायला शिकवते. अगं आई, 5 मिनिट थांब ना, मी माझ्या मैत्रिणीशी बोलतीये. नाही, अजिबात नाही. गपचूपपणे जेवढं सांगितलंय तेवढंच कर, नाहीतर मी तर आज तुझा फोनच तोडून देईल. बघेल तेव्हा फक्त टाइमपासच करत असते. मग योगिता आता कोयलला भात लावायला शिकवते. अगं काय आई तू पण, भात लावायला पण कोणी शिकवतं का? आय मीन हा किती सोपा पदार्थ आहे. फक्त तांदळामध्ये पाणी घाला आणि मीठ घाला आणि कुकरला लावून द्या. अगं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही येते, कारण तांदळामध्ये पाणी आणि मीठ दोन्ही पण अगदी प्रमाणात पडलं पाहिजे. मग तेव्हाच जाऊन ते तांदूळ कुठं मोकळे होतात. हे बघ, मी इथे 2 चिमूट मीठ टाकतीये. अगं काय आहे तू पण, हे असं मला चिमटीत कशाला सांगतेयस तू? मला थोडीच असा अंदाज येणार आहे. तू तर बाई मला चमच्यानेच सांग की मी त्यामध्ये किती चमचा मीठ घालू, कारण तुझ्या हात आणि माझ्या हातामध्ये खूपच फरक असणार आहे. त्यामुळे उगाच गडबड झाली तर काय करणार? हो, ते तर आहेच. अशा प्रकारे योगिता पूर्ण मनापासून कोयलला शिकवत असते. पण तरीही त्या दिवसानंतर जेव्हा पण कोयल भात लावते, तो भात नेहमी बिघडून जातो. अरे देवा, अगं हे काय केलीयस तू कोयल? या भाताचं तर तू भरीतच करून टाकलीयस. अगं मागच्या 3 दिवसापासून मी तुला किती मेहनतीने शिकवतीये, मग तरीही तुझा भात कस काय बिघडू शकतो? अगं आई, आता हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे ना, शिकेल मी हळूहळू करून सगळं. उगाच माझ्यासमोर जास्त भोळी बनण्याचा प्रयत्न नको करूस. अगं बाकीच्या गोष्टी तर किती पटापट शिकून घेतेस तू, मग स्वयंपाकघरात आल्यावर तुझं डोकं कस काय बंद पडू शकतं? हे बघ कोयल, मी काय तुला पंचपक्वान्न बनवायला नाही सांगितलेलं, फक्त भातच लावायला सांगितला होता. पण तो पण तुझ्याकडून नीट नाही बनला. अर्धवट कुठली. अगं सॉरी नाही, यापुढे मी लक्ष देईन. तांदूळ, पाणी आणि मीठ हे सगळे मी मोजून मापूनच घालेल, कारण आता मला समजायला लागले आई. त्यामुळे तू अशी हताश नको होस. बघ तू, लवकरच मी पण तुझ्यासारखं जेवण बनवायला लागेल. हो, मला पण हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. तेवढ्यात तिथे कोयलचे वडील पराग येतात. अगं काय झालं योगिता, तुझा चेहरा असा का झालाय? आणि कोयल, तुझी स्वयंपाकघरातली शिकवणी कुठपर्यंत आली? अहो तुमच्या लाडक्या मुलीच्या डोक्यात भुसा भरलाय भुसा, म्हणून एवढा सर्वसाधारण भात पण तिच्याकडून नीट नाही बनवला जात. अगं योगिता, एवढं कशाला चिडतीयस त्या बिचारीवरती? तूच बघ, बिचारी किती घाबरलीये.
काही नाही झालं तिला. हे फक्त ती तुमच्यासमोर नाटकी करतीये, बाकी काही नाही. नाही आई, मी काही नाटकी नाही करत आहे. आणि मी बोलले ना, पुढच्या वेळीपासून मी पूर्ण प्रयत्न करेल. तू तर गप्पच बस कोयल, कारण मला चांगलंच माहितीये की हे जेवण तू मनापासून बनवतच नाहीयेस. कारण जर बनवली असतीस तर भात तसाच झालाच नसता. अगं जेवण तेव्हाच चांगलं बनतं जेव्हा एखादा माणूस ते मन लावून बनवतं. शरीर तर तुझं इथेच आहे, पण मन कुठे भटकायला गेले काय माहिती. अगं हे काय योगिता, तू परत तिला बोलायला लागलीस? हे बघा, तुम्ही तर आमच्या दोघींमध्ये पडूच नका, कारण मी तिला ज्या प्रकारे शिकवतीये ना ते अगदी बरोबर आहे. ठीक आहे योगिता, समजलं मला. पण उगाच तिच्यावर अशी नको ओरडूस ग. थोडं प्रेमाने आणि सावकाश सांग तिला. मग पराग तिथून निघून जातो. चल, आता हाच भात तुला डब्यात घेऊन जावं लागेल. काय? अगं हे तू काय बोलतीयेस आई? हा भात मी ऑफिसला कस काय घेऊन जाऊ शकते बरं? का? अगं किती चांगलं भाताचं भरीत बनवलीयस तू, म्हणूनच घेऊन जायला सांगतेय तुला. आणि ऑफिसला जाऊन सगळ्यांना खाऊ पण घाल, म्हणजे तुझे ऑफिसमधले मित्र पण बघतील की तू किती दिग्गज कलाकार आहेस, जे एवढ्या साध्या सरळ भाताचं तू भरीत बनवून टाकलंस. अगं नको नाही, प्लीज असं नको करूस माझ्या बरोबर. मी उद्यापासून एकदम व्यवस्थित प्रकारे बनवेल भात. बघ तू, खरं बोलतीये मी. नाही, उगच तुझ्या अशा या गोड बोलण्यात मी अजिबात येणार नाहीये. त्यामुळे हा भात तर तुला टिफिनमध्ये घेऊनच जावं लागेल. मग तेव्हाच तुला शिक्षा भेटेल. आणि त्यामुळे तू उद्यापासून जेवण बनवताना कोणतंच नाटक नाही करणार. हे बघ कोयल, तू जे करशील तेच तुला भोगावं लागेल. त्यामुळे उद्यापासून तुला काम अगदी नीट प्रकारे करावं लागेल. आता कोयलला इच्छा नसताना पण ते भरतासारखं झालेला भात डब्यामधून घेऊन जावंच लागतो. आणि त्यामुळे तिला खूपच लाज वाटते. ही आई पण ना रोज माझे कुकिंगचे क्लासेस घेत असते. जसजसे दिवस चाललेत तसं तसं तर मला तिची भीतीच वाटायला लागलीये. एकतर हे जेवण बनवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, आणि त्यात ती मला हे सगळं जबरदस्ती शिकवत असते. कोयलचं हे बोलणं तिचा भाऊ राजीव ऐकतो. अगं कोयल, कशाला एवढी काळजी करतेयस तू? आज आई तुला जे पण काही शिकवतीये ना ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी करतीये. आणि जेवणच तर बनवायचं आहे, थोडी ना कोणतं रॉकेट सायन्स आहे ते, जे तुझ्या डोक्यात अजिबातच नाही जाणार. तरी पण राजीव, अरे मुलांची लाईफ तर खूपच सोपी असते. फक्त बाहेर जा आणि पैसे कमवा. पण आम्हा मुलींचं तसं अजिबात नसतं. आम्हाला घरातली सगळी कामं करावी लागतात, त्यात स्वयंपाक पण बनवावा लागतो. अगं तसं नाहीये कोयल. प्रत्येक माणसाची जबाबदारी वेगवेगळी असते. आणि जेवण फक्त मुलींनीच बनवलं पाहिजे असं काहीच नाहीये. उलट मी तर हेच म्हणेल की मुलांनी पण जेवण बनवणं शिकलंच पाहिजे, म्हणजे वेळ आल्यावर त्यांना पण जेवण बनवता येईल. नाहीतर कधी कधी त्यांच्या बायकोला किंवा घरच्या लोकांची मदत करता येईल. तू नाही समजणार राजीव. कधी कधी करणं आणि रोज करण्यामध्ये खूप फरक आहे. जाऊ दे, तू पण आईची कार्बन कॉपीच आहेस. तुम्हा दोघांनी तर फक्त भाषण देण्यामध्येच PhD केलीये. दुसऱ्या दिवशी पण परत कोयल भात बिघडवून टाकते, ज्यामुळे तिला परत डब्यामध्ये तोच भात घेऊन जावा लागतो. आणि त्यामुळे ती आता खूपच वैतागून जाते. अगं हे काय कोयल, तुझी आई तर खरंच हिटलर आहे. अगं एवढं कठोर कोण असतं का? तूच बघ नित्या. अगं तू तर माझी शेजारी नाहीस, पण आई जशी दिसते तशी अजिबात नाहीये. हो कोयल, मी समजू शकते तुझं बोलणं. आणि माझी सासू पण मला नेहमी हेच सांगत असते की योगिता काकू थोड्या आगावच आहेत. हो ना नित्या. आणि आता मला काही पण करून भात चांगला बनवावाच लागेल, नाहीतर आई मला आज परत तीच शिक्षा देईल. आणि त्यामुळे मी तिला खूपच वैतागून गेलीये. पुढे एके दिवशी ज्यावेळी कोयलला सुट्टी असते त्यावेळी ती दिवसभर बाहेरच असते. उगाच सारखं सारखं तिला कशाला फोन लावतीयस योगिता? सुट्टीचा दिवस आहे तिचा, येईल ना ती. तुमच्या लाडक्या मुलीला आज काम करायची इच्छाच नव्हती, म्हणूनच ती दुपारपासून बाहेर गेलीये. तिला माहितीये ना
ही सुट्टी असल्यामुळे मी तिला आता जेवण बनवायला शिकवेल आणि त्यात जर काही चुकी झाली तर परत मी तिला शिक्षा देईल. म्हणूनच गायब झालीये ती. पण येऊ द्या तिला घरी, बघतेच मी तिच्याकडे. मग रात्री ज्यावेळी कोयल घरी परत येते त्यावेळी ती त्या तिघांना पावभाजी खाताना बघते. वाव, पावभाजी ही तर माझी आवडती डिश आहे. आलेच मी पण. इथेच थांब कोयल, इकडे यायची काहीच गरज नाहीये, कारण तुला आज पावभाजीचा एक घास पण भेटणार नाहीये. काय? अगं हे तू काय बोलतीयस आई? हो, अगदी बरोबर बोलतीये मी. अगं तू काय मला जरा वेडी समजलीयस का? किती वेळा कॉल केला मी तुला, पण तू माझा एक पण फोन नाही उचललास. आणि आता पावभाजी बघून ते खायला आलीयस तू का? बाहेर जाऊन काही खाऊन नाही आलीस का तू? अगं आई, रस्त्यामध्ये खूपच ट्रॅफिक लागली ग, त्यामुळे मी कुठे जेवणासाठी थांबलेच नाही. आणि माझा फोन तर चुकून सायलेंटवर गेला होता, त्यामुळे तुझा फोन कधी येऊन गेला मला समजलं पण नाही ग. बरोबर आहे, स्वतःच्या चुका कशा लपवायचं हे अगदी बरोबर समजतं तुला, पण जी महत्वाची कामं आहेत तीच जमत नाही तुला. त्यामुळे आजची तुझी ही शिक्षा आहे की तुला ही पावभाजी नाही मिळणार. आणि जर तुला खायची एवढीच इच्छा असेल तर स्वतःच बनव आणि स्वतःच खा, नाहीतर तशीच बस उपाशी, कारण यामध्ये सगळी चुकी तुझीच आहे. अगं जाऊ दे ना आई. हो योगिता, अगं ती सुट्टीच्या दिवशी फिरणार नाही तर कधी फिरणार बरं? आणि तसं पण रोज तर तू तिला जेवण बनवायला शिकवतच असतेस ना, मग एक दिवस सुट्टी घेतली तर कुठे बिघडलं? नाही, तशी गोष्ट नाहीये. मला तर राग या गोष्टीचा आलाय की हिने माझा एक पण फोन नाही उचलला. अहो मी तर आज हा विचार केला होता की आज मी तिला पावभाजी बनवायला शिकवेल, तिच्याबरोबर थोडा वेळ घालवेल, पण नाही, तिला तर फक्त स्वतःच खरं करायचं होतं. मग दुसऱ्या दिवशी योगिता कोयलला जेवण बनवायला सांगते. त्यावेळी कोयल हळूचपणे नित्याला तिच्या घरी घेऊन येते. अगं नित्या, प्लीज आज तू माझ्यासाठी जेवण बनव यार. एकदम चांगले जेवण बनव, म्हणजे आईला हेच वाटेल की हे जेवण मीच बनवलंय. आणि त्यामुळे तिचं मला बोलणं तरी बंद होऊन जाईल ना, आणि माझ्याकडून जास्त काम पण नाही करून घेणार, कारण तिला त्यावेळी या गोष्टीचं समाधान राहील की मला आता जेवण बनवायला यायला लागले. ठीक आहे कोयल, पण हे जेवण मी फक्त आजच बनवेल. रोज रोज नाही जमणार मला हे, समजलं ना? अगं हो माझी आई. चल चल आता पटकन जेवण बनव, तोपर्यंत मी दारावरती उभी राहते. आई आली की तुला पटकन सांगून देईल. मग त्या दिवशी सगळे जेवण नित्या बनवते. आणि नंतर ज्यावेळी योगिता ते जेवण बघते त्यावेळी तिला खूपच आनंद होतो. चला, माझ्या बोलण्याचा काहीतरी फरक झाला म्हणायचा. जेवण एवढं पण काही खास नाही झालं, पण तुझ्या हिशोबाने हे जेवण चांगलंच बनवलीयस तू, आणि मला तर एवढ्यातच खूप आनंद आहे. थँक्यू सो मच आई. आता मी पुढच्या 3 दिवसासाठी गावी चाललीये, मग त्यावेळी पण तुलाच जेवण बनवावं लागेल. आणि आता तर तुला ठीकठाक जेवण पण बनवता येतं, त्यामुळे मला आता इथली काळजी करायची काहीच गरज नाहीये. काय? अगं काय झालं? एवढं कशाला घाबरतीयस तू? नाही नाही, तसं काही नाही आई. योगिता आता गावी निघून जाते आणि कोयलला आता इच्छा नसताना पण सर्वांसाठी जेवण बनवावंच लागतं. आणि यावेळी ती परत भाताचं भरीत बनवते. तिच्या चपात्या पण जळालेल्या असतात, पण बिचारे राजीव आणि पराग दोघेही काहीच न बोलता गपचूपपणे ते जेवण करतात. मग चौथ्या दिवशी ज्यावेळी योगिता गावावरून परत येते त्यावेळी ती त्यांना ते जेवण खाताना बघून तिला धक्काच बसतो. बाप रे, हे काय बनवलीयस तू कोयल? आणि तुम्ही दोघं पण किती शांतपणे जेवताय. हे सगळं काय चालू आहे कोयल? अगं त्या दिवशी तर तुम्हाला किती चांगले जेवण बनवून दाखवलं होतंस, मग मी गेल्यानंतर तू परत तसंच जेवण बनवायला लागलीस का? भाताचं परत तू भरीत बनवून ठेवलंयस, आणि या चपात्यांना पण काही आकारच नाहीये. अगं पण योगिता, ऍटलिस्ट तिने जेवण बनवण्याचा प्रयत्न तरी केलाय ना. अहो पण प्रयत्न करून काय होते? मागच्या किती दिवसापासून शिकवतीये मी तिला जेवण बनवायला,
आणि एवढे शिकून पण जेवणाचे हे हाल केलेत तिने. त्यामुळेच मला एवढा राग येतो हिचा. नक्कीच त्या दिवशी कोणतरी दुसऱ्यानेच जेवण बनवलेलं असणार आहे. खरं खरं सांग कोयल, कोण बनवलं होतं ते जेवण? नित्याने बनवलं होतं ना? अगं आई, ते ना. अगं मी तुझी आई आहे. माझ्यापासून काय लपवणार आहेस तू? हे बघ कोयल, मी तुला याआधी पण खूप वेळा सांगितले की तांदळात पाणी कमी घालत जा, मीठ जरा मोजून मापून घालत जा, चपात्यांचा आकार पण जरा गोल बनवत जा आणि त्या चपात्यांना तू मंद आचेवर भाजत जा. पण नाही, तुला तर माझी कोणतीच गोष्ट ऐकायची नाहीये. अगं पण आई, भात मोकळा होऊ दे नाही तर भरितासारखा होऊ दे. त्यामुळे टेस्टमध्ये काही फरक थोडी ना पडणार आहे. आणि तुला वाटलं तर तू पण खाऊन बघ की माझ्या या भरतासारख्या दिसणाऱ्या भाताची टेस्ट तर खूपच चांगली झालीये. असे नसतं कोयल. जी गोष्ट जशी बनली पाहिजे ती तशीच बनवली पाहिजे. अगं तुला वाटतं की मी तुझ्याशी खूप कठोरतेने वागते, खूप वाईट पण आहे. पण हे सगळे मी तुझ्या चांगल्यासाठीच करतीये. म्हणजे पुढे लग्न झाल्यानंतर तुला कोणताच त्रास नाही होणार. आता तूच बघ, हे मागच्या काही दिवसांमध्ये तू जे पण काही जेवण बनवायला शिकलीस, आज त्याचमुळे मागचे 3 दिवस तू जेवण बनवू शकलीस. पण तेच जर तू काही शिकलीच नसतीस तर हे 3 दिवस तुम्ही काय केलं असतं? बाहेरूनच जेवण मागवावं लागलं असतं ना. हो आई, तू अगदी बरोबर बोलतीयस. तू माझ्यासाठी किती मेहनत घेतलीस, पण मी त्याची कधी कदरच नाही केली. पण मला आता कळून चुकलंय की तुझ्या त्या ओरडण्यामध्येच प्रेम लपलेलं होतं आणि हे सगळं तू माझ्यामध्ये सुधार होण्यासाठीच केलंस. पण बघ आई, यापुढे मी नक्की प्रयत्न करेल आणि अगदी मनापासून जेवण बनवायला शिकेल. आणि येत्या काहीच दिवसात मी तुझ्यासारखं जेवण पण बनवायला लागेल. हा, आत्ता कसं बरं? योगिता कोयलच्या चुका माफ करते आणि ती कोयलला आता सगळा स्वयंपाक परत शिकवते. मग पुढच्या काहीच दिवसांमध्ये कोयल अगदी उत्तम प्रकारे स्वयंपाक करायला लागते.